आतापर्यंत आपण काय स्टडी केलं? फ्लोरल अडॅप्टेशन्स फॉर एनिमोफिली, फ्लोरल अडॅप्टेशन्स फॉर हायड्रोफिली, फ्लोरल अडॅप्टेशन्स फॉर एंटोमोफिली, and now we are going to study the floral adaptations for ornithophily and the last chiropterophily. Ornithophily. What is ornithophily? The pollination of flowers by means of birds. Pollination by birds is known as ornithophily. And the flowers are pollinated by birds called as ornithophilous flowers. Ornithophilous flowers are large sized as compared to larger flowers as compared to entomophily or entomophilous flowers. यापेक्षा हे flowers large आहेत. These flowers are fleshy. Flowers हे fleshy असतात. म्हणजे त्याचे पेटल्स असतील किंवा सेपल्स असतील किंवा त्याचे जे स्टॅमेन्स असतात, कार्पेल्स असतात, हे अदर फ्लावर्स पेक्षा जास्त फुगीर असतात, जाड असतात, मोठे असतात, फ्लेश आहेत, ज्यामध्ये ज्यूस हे जास्त असतं, म्युसिलेज हे जास्त असतं. सो द फ्लावर्स आर फ्लेशी, लार्ज, ब्राईटली कलर्ड बट विदाउट फ्रॅग्रन्स. फ्रॅग्रन्स का नाही? बिकॉज birds are with a poor sense of smell. या बर्ड्स मध्ये सेन्स ऑफ स्मेल पुअर असतं आणि म्हणून त्याला फ्रॅग्रन्स नाही. इन ऑर्निथोफेलस फ्लावर्स पोलन ग्रेन्स आर समथिंग हेवी. पोलन्स आर हेवी ॲज वेल एज स्पाइनी. पोलन ग्रेन्स हेवी असतात, काहीशे स्पाइनी असतात. कारण बर्ड्स कॅरी करतात त्यामुळे ते हेवी असले तरी काही प्रॉब्लेम नाही. नाउ in case of ornithophilous flowers, nectar is more dilute. नवीन बुक मधला रेफरन्स आहे, एनसीईआरटी मध्ये हा रेफरन्स नाही. एनसीईआरटी मध्ये सांगितलं की नेक्टर इज फुल ऑफ नेक्टर इज देअर. कारण बर्ड्स नेक्टर घेणार आहेत, बर्ड्स मोठे असतात त्यामुळे त्यांना नेक्टर जास्त पाहिजे आणि म्हणून नेक्टर हा जास्त असतो पण तो डायल्यूट असतो, जास्त कॉन्सन्ट्रेटेड नाही किंवा थिक नाही. ओके, nectar is dilute but it is in large amount. Nectar is in large amount and most of ornithophilous flowers they shows tubular corolla. त्याचा जो corolla आहे हा corolla tubular असतो, असा tubular corolla. Some plants produce flask like corolla. काही प्लांट्स मध्ये असे फ्लास्क लाईक कोरोला असतात, तर बऱ्याचशा प्लांट्स मध्ये कोरोला हा ट्युब्युलर असतो. गॅमो पेटल्स कंडिशन मोस्टली असते, म्हणजे पेटल्स फ्यूज झालेले असतात आणि कोरोलरी ट्यूब तयार होते. ओके, आणि मग द लेंथ ऑफ कोरोलरी ट्यूब इट गेट्स मॅच्ड विथ द शेप ऑफ बीक ऑफ बर्ड. पक्ष्याची जी चोच असते त्या चोचीला प्रमाणे त्याला मॅच होणारी अशी ही कोरोलरी ट्यूब असते. विच बर्ड्स पॉलिनेट द फ्लावर्स. आता कोणते बर्ड्स पॉलिनेशन करतात, कोणते बर्ड्स पॉलिनेशन करतात? सच एज सनबर्ड्स, ह्युमिंग बर्ड्स आणि क्रो. जेवढे रेफरन्सेस आपल्याला बुक मध्ये दिलेत तेवढेच बघितले तरी पुरेसे आहेत. तसं जर लिस्ट ऑफ बर्ड्स घेतले तर भरपूर बर्ड्स सांगता येतील, बरेचसे इन्सेक्ट सांगता येतील. पण आपल्याला फक्त जे बुक मधला रेफरन्स आहे, एनसीईआरटी बुक मध्ये असेल किंवा स्टेट बोर्ड मध्ये, तेवढे रेफरन्सेस घेणं गरजेचं आहे. विच फ्लावर्स आर पॉलिनेटेड बाय बर्ड्स. कोणते फ्लावर्स पॉलिनेशन करतात बर्ड्सनी? फॉर एक्झाम्पल द फ्लावर्स सच ॲज ब्युटिया, कात म्हणतो आपण त्याला. त्याचबरोबर बव्हिनिया. ओके, असे जे फ्लावर्स आहेत दे आर पॉलिनेटेड बाय मीन्स ऑफ द बर्ड्स. ओके, सो दिस इज अबाउट द ऑर्निथोफिली. व्हॉट इज ऑर्निथोफिली? Pollination by birds is called as ornithophily. The flowers pollinated by birds are called as ornithophilous flowers. The birds pollinate the flowers such as sunbirds and hummingbirds. Plants such as Beutia and Bauhinia. The flowers such as large, fleshy, bright colored but without fragrance. Pollen grains are heavy and spiny. Nectar is more dilute
and corolla is tubular or flask shaped. हे फ्लोरल adaptations ornithophyly मध्ये आहेत. Generally the flowers they provide nectar and the juicy secretion for the birds as well as insects. Flowers produce nectar as well as sugary secretions, and these are said to be the rewards. काय सांगितलं मी? बरेचसे जे ॲनिमलनी पॉलिनेटेड होणारे फ्लावर्स, ॲनिमल्सनी पॉलिनेट होणारे फ्लावर्स, मग ते बर्ड नसेल किंवा इन्सेक्ट नसेल किंवा बॅट नसेल, हे काय प्रोड्यूस करतात? हे नेक्टर सिक्रेट करतात किंवा शुगरी सिक्रेशन सिक्रेट करतात, प्रोड्यूस करतात. त्याला एक फ्रॅग्रन्स असतो, सुवास असतो, ज्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात. ब्राईट कलर आहे, ब्राईट कलर. आता तसं बघितलं तर ब्राईट कलर आणि फ्रॅग्रन्स हे काय उपयोगाचे नाहीत, पण उपयोगच काय आहे? नेक्टर अँड शुगरी सिक्रेशन. आणि ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी, सक करण्यासाठी, ते पिण्यासाठी हे बर्ड्स आणि इन्सेक्ट्स त्याकडे आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात. The reference is given as the flowers produce rewards. Flowers produce rewards to the animals. So the animals are attracted towards the flowers. Rewards म्हणजे काय? बक्षीस. एखादं चांगलं काम केल्यानंतर त्या चांगल्या कामाचं प्रशंसा म्हणून, त्याचं एक अप्रिसिएशन म्हणून जे काही रक्कम दिली जाते किंवा आणि काही गोष्टी दिल्या जातात, त्याला आपण बक्षीस म्हणतो. आणि ते बक्षीस म्हणजे रिवॉर्ड्स आहेत. इथं चांगलं काम कोण करतंय? ॲनिमल्स म्हणजेच बर्ड्स, इन्सेक्ट्स, बॅट्स हे काम करतात. काय चांगलं काम करतात? पॉलिनेशनचं काम करतात. आणि मग म्हणून त्यांना काहीतरी बक्षीस ते फ्लावर्स देतात. काय बक्षीस देतात? नेक्टर अँड शुगरी सिक्रेशन. म्हणजे हा एनसीईआरटी मधला रेफरन्स आहे. यावरती लाईन टू लाईन क्वेश्चन्स विचारलेले आहेत किंवा विचारलेले जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात घ्या की flowers produce rewards in the form of nectar and sugary secretion, and to harvest the rewards, animals visit the flowers where these animals are coated with the pollen grains, come out of the flower, visit to the another flower and brings about pollination. Rewards मिळवण्यासाठी हे animals त्या फ्लावरला व्हिजिट करतात आणि हे रिवॉर्ड घेत असताना, बक्षीस घेत असताना त्यांच्या बॉडीला पोलन ग्रेन्स अटॅच होतात आणि पोलन ग्रेन्स, चिकटलेले पोलन ग्रेन घेऊन ती हनी बी, तो अॅनिमल दुसऱ्या फ्लावर मध्ये जातो आणि तिथं तो त्या दुसऱ्या फ्लावरचं पॉलिनेशन करतो. असं हे लाईन टू लाईन यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे पॉइंट्स महत्वाचे आहेत. अशा ज्या इम्पॉर्टंट टर्म्स असतात, रिवॉर्ड्स वगैरे वगैरे, तर त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. फक्त रिवॉर्ड्स नेक्टर आणि शुगरी सिक्रेशनच्या बाबतीत नाहीत, तर काही बर्ड्स, सम ऑफ द एनिमल्स म्हणून आपण, नॉट ओनली द बर्ड्स, सम एनिमल्स lays eggs in locules of ovary. काही एनिमल्स जे आहेत ते ओव्हरीच्या लोक्युल मध्ये एग लेइंग करतात. ओव्हरीमध्ये ओव्हरीचे जे लोक्युल्स आहेत त्या लोक्युल मध्ये, म्हणजे ही ओव्हरीचा टीएस असेल तर याच्यामध्ये हे ओव्हरीचे लोक्युल्स असतात ना, लोक्युल्स, कंपार्टमेंट्स, आणि त्याच्यामध्ये ओव्हिल तयार होतात. आपण एक्झिलरी प्लासेंटेशन मध्ये स्टडी केलं होतं. हे ओव्हिल्स आहेत, हे ओव्हिल्स. ओके, तर या लोक्युल मध्ये एग लेइंग करतात काही एनिमल्स. आणि तिथे एग लेइंग कशासाठी, एग लेइंग इथे केलं जातं फॉर प्रोटेक्शन. म्हणजे ते एग्स खराब होणार नाहीत अनफेवरेबल एन्व्हायरमेंटमुळे, किंवा ते एग्स दुसरे कुठले एनिमल्स, इन्सेक्ट्स खाऊन टाकणार नाहीत. सो देर आर सर्टन wasps, insect types, specific insect, wasp. They lays the eggs in the locules of ovary in the plant yucca. हे लक्षात ठेवा, हा एनसीईआरटीचा रेफरन्स आहे. द प्लांट युका याच्या लोक्युल्स मध्ये एग लेइंग करतात. आणि जेव्हा ते एग लेइंग करायला जातात तेव्हा
काय होतं, पॉलिनेशन घडून आणतात. दे ब्रिंग्स अबाउट द पॉलिनेशन. सिमिलरली सर्टन ॲनिमल्स ले द एग्स इन फ्लावर. काही प्लांट्स मध्ये डायरेक्ट फुलामध्ये पेटल्स, पाकळ्या जे असतात त्या पाकळ्याच्या बेसला एग लेइंग करतात. फॉर एक्झाम्पल ॲमॉर्फोफॅलस. ॲमॉर्फोफॅलस हे जे प्लांट आहे, तर या प्लांट मध्ये लार्जेस्ट फ्लावर असतं विच इज ऑफ 6 feet इन हाईट. 6 फूट एवढ्या उंचीचं फ्लावर असतं आणि त्या फुलाच्या आतमध्ये एनिमल्स लपून राहतात आणि त्यामध्ये एग लेइंग करतात. आणि अशा पद्धतीनं त्या एनिमल्सना हायडिंग प्लेस उपलब्ध होते, अवेलेबल होते. हे मिळवण्यासाठी सुद्धा these animals visit to the flower and brings about the pollination. So it is also one of the important thing. Not only the birds, insects and other animals, smaller animals brings about the pollination, but the larger animals they also brings about pollination. काही larger animals आहेत ते सुद्धा pollination घडवून आणतात. Larger animals कोणते असे larger animals आहेत की जे pollination करतात? कोणते असे larger animals आहेत की जे pollination करतात? फॉर एक्झाम्पल rodents, arboreal rodents, insectivorous, कीटक खाणारे, झाडांवरती राहणारे काही rodents. फॉर एक्झाम्पल tarsiers. तसंच प्रायमेट्स सच एज लिम्यूर्स हा प्रायमेट एनिमल आहे. हा सुद्धा प्रायमेटच आहे, परंतु काही रोडंट्स, इन्सेक्टिव्हरस, अर्बोरियल रोडंट्स, लिझार्ड्स, त्यामध्ये गार्डन लिझार्ड असेल, सरडे म्हणतो आपण त्याला, बागेमध्ये असणारे गार्डन लिझार्ड्स, ॲज वेल ॲज कॉमन लिझार्ड गेको, याला कॉमन लिझार्ड असं म्हणतात. कॉमन लिझार्ड्स, these animals also brings about the pollination. यावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण आपण कॉमनली स्टडी करतो की पॉलिनेटिंग एजंट्स मध्ये विंड, वॉटर, इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स, अँट्स, त्यानंतर स्नेक्स, स्नेल्स. परंतु हे काही अनकॉमन पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, जसे की प्रायमेट्स, लिम्यूर्स, रोडंट्स, टार्झियर्स, गार्डन लिझार्ड्स आणि gecko, that is the common lizard. These are also the animals which brings about the pollination. Last point अजून आपल्याला स्टडी करायचं आहे यामध्ये पॉलिनेटिंग एजन्सीज मध्ये, that is the chiropterophily. What is chiropterophily? The pollination of the flowers by means of the bats is known as chiropterophily. बॅट मुळे जे पॉलिनेशन केलं जातं त्याला म्हणायचं कायरोप्टेरोफिली. अँड द फ्लावर्स आर कॉल्ड एज कायरोप्टेरोफिलस फ्लावर्स. कायरोप्टेरोफिलस फ्लावर्स आर नॉक्चर्नल. ही फुलं जे असतात नॉक्चर्नल आहेत, म्हणजे काय, रात्री उमलतात. ही फुलं रात्री उमलतात. दे आर नॉक्चर्नल बिकॉज द बॅट्स आर नॉक्चर्नल. वटवाघूळ हे रात्री ऍक्टिव्ह असतं ना, म्हणून फुलं सुद्धा रात्री उमलतात. द फ्लावर्स ओपन or grow in invert direction. ती फुलं जी आहेत ती उलटी उमलतात. ही फांदी असेल, त्या फांदीला साधारणतः फुलं अशी येतील वरती, परंतु यामध्ये ती फुलं अशी उमलतात खालून. असं का? फुलं अशी उलटी का असतात? कारण बॅट्स हे उलटे लटकत असतात आणि म्हणून इथं बॅट म्हणजेच वटवाघूळ लटकणार आहे. त्या वटवाघळाची चोच म्हणण्यापेक्षा जॉज जे आहेत ते इथं मॅच व्हायला पाहिजेत ना. वरती फुलं असतील तर त्याला ते सक करता येणार नाही, पॉलिनेशन होणार नाही, म्हणून उलटी उमलतात ही फुलं. द फ्लावर्स ओपन ऍट नाईट, दे आर नॉक्चर्नल, दे ग्रो आर ओपन इन्व्हर्टली, उलटे उमलतात. Now, these flowers are stout. फ्लावर्स कसे असतात? स्टाउट असतात, म्हणजे जाड असतात.
त्याला ओझं पेलवायला हवं ना, त्या बॅट्सचं वटवागळाचं वजन जे आहे ते पेलवायला पाहिजे, नाही मोडून पडतील फुलं, म्हणून ते स्टाउट असतात. दे प्रोड्यूस कोपियस नेक्टर. कोपियस नेक्टर, कोपियस नेक्टर म्हणजे फुल ऑफ नेक्टर, भरपूर नेक्टर असतो. पोलन ग्रेन्स आर एडिबल, ही महत्वाचं आहे बघा. बाकी कुठेही पोलन ग्रेन फारसं एडिबल दिलेलं नाही, इथं मात्र पोलन ग्रेन्स हे खाण्यायोग्य असतात. दे आर एडिबल. नेक्टर जास्त असतो आणि पोलन ग्रेन सुद्धा खाण्यायोग्य असतात. ओके, नाउ दे प्रोड्यूस रोटन फ्रूट लाईक स्मेल. रोटन फ्रूट लाईक स्मेल येतो त्याला. त्याचा जो वास आहे तो सुवास नसतो, चांगला वास नसतो, प्लीझंट फ्रॅग्रन्स नाही, तर जी फळं खराब व्हायला लागलेली अशा खराब व्हायला लागलेल्या फळांसारखा वास असतो त्याला. ओके, हे फ्लोरल अडॅप्टेशन्स आहेत. फ्लावर्स आर स्टाउट विथ फुल ऑफ नेक्टर. द फ्लावर्स ओपन ड्युरिंग द नाईट. दे ओपन इन ऑपोजिट डायरेक्शन इन इनवर्ट पोझिशन. Pollen grains are edible. Full of nectar is there, copious nectar is there, and the flowers produce rotten fruit-like smell, because of which bats are attracted. आणि म्हणून ते bats attract होतात. The plants such as Kigella, कोणते plants यामुळे pollinate होतात? Kigella, Anthocephalus, त्याचबरोबर बोविनिया. हे जे प्लांट्स आहेत दे आर पॉलिनेटेड बाय मीन्स ऑफ बॅट्स. सो दिस इज अबाउट द फ्लोरल adaptations फॉर pollination. We studied the floral adaptations in anemophily, hydrophily, entomophily, chiropterophily and ornithophily. Okay, thank you.